आज सकाळपासून एकदम पावसाचं रूप काय थांबलेलं नाही बघा. इथे वायर लावले ना, त्यामुळे यांचं ॲडॉप्टर चालत नाही व्यवस्थित. ओके, तर आजचा व्हिडिओ कशासाठी बनवतो आहे की बाबा, ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक समजेल की थायलंड म्हणा, कंबोडिया, व्हिएतनाम, लाओस, त्याच्यानंतर इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, फिलिपिन्स या सर्व देशामधून बिझनेससाठी आपला कुठला देश स्वस्त आहे, म्हणजे आपला इंडिया स्वस्त आहे का ह्या देशामधून कुठे स्वस्त आहे. कारण तुम्हाला पण माहीत आहे लाओसची करन्सीसुद्धा लो आहे. त्याच्यानंतर काय म्हणतात ना, सिंगापूरची करन्सी हाय आहे इंडियापेक्षा, किंवा थायलंडची करन्सी इंडियापेक्षा हाय आहे, मग किंवा फिलिपिनची करन्सी इंडियापेक्षा आहे. मग कुठला देश स्वस्त आहे आणि कुठले प्रोडक्ट इंडियामध्ये इम्पोर्ट होतात आणि इंडियामधून कुठले प्रोडक्ट ह्या देशामध्ये एक्सपोर्ट होतात. तर शक्यतो आपण पटापटा कवरिंग करायचं बघूया. कारण मी पहिल्यांदा म्हणालेलो की एक एक व्हिडिओ बनवायचे, पण त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे, एक एक व्हिडिओमध्ये की डिटेल माहिती म्हणजे आता सविस्तर देतं ते बोरिंग होईल. म्हणजे कसं आहे, आता प्रत्येकाला सगळे देश आवडतात, पण त्यातल्या त्यात कसं आहे, दुबई जसा टुरिस्टिक प्लेस आहे तसा थायलंड आहे. म्हणजे थायलंडमध्ये मल्टिपल टुरिस्ट प्लेस येतात आणि सिंगापूरचं एक वेगळं काय म्हणतात ना महत्त्व आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पहिलं स्टेप बाय स्टेप किती खर्च येतो त्याच्यामध्ये कंपनी किंवा बिझनेस रजिस्ट्रेशनसाठी, त्याची नॉर्मल थोडीफार प्रोसेस, ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या. ज्यांना याबद्दल संपूर्ण माहिती बघायची असेल तर त्यांनी या व्हिडिओशी शेवटपर्यंत बघा. ओके, आता आपण थायलंडमध्ये बिझनेस करण्याच्या पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहीत आहे, थायलंडची अर्थव्यवस्था स्थिर आहे. त्याच्यानंतर इथे लोकसंख्या बऱ्यापैकी आहे. म्हणजे कशी आहे बघा, बाहेरचे फॉरेनरसुद्धा येऊन बसलेले आहेत, इथले लोकलसुद्धा आहेत. तर त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर पर्यटन उद्योग, ऑब्व्हियसली जिथे टुरिझम प्लेस आहे म्हटल्यावरती थायलंडमध्ये पर्यटन व्यवसाय व्यवस्थित चालेल. त्याच्यानंतर याचं जे जिओग्राफिकली जर लोकेशन बघितलं आहे थायलंडमध्ये, तर बघा आता कनेक्टेड आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळी याल त्यावेळी तुम्हाला समजेल की तुम्ही इथून ह्या कुठल्याही देशामध्ये बॉर्डर, जसं युरोपमध्ये जातात ना, युरोपमध्ये शेंगेनचा विजा घ्यावा लागतो, मग तुम्हाला एंटर होतं प्रत्येक कंट्रीमध्ये. तसं इथे एशिया कंट्रीजमध्ये तुम्ही जर विजा घेतलात तर तुम्ही बसनेसुद्धा ट्रॅव्हल करू शकता, स्टिकर विजा जर असेल तर. मोस्टली ही विजाला फक्त व्हिएतनाम कधी कधी अलाव करतो, ओके, पण कंबोडिया करतो. पण आता त्यांनी 2024चे, म्हणजे मी आज जो व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो आहे त्यावेळेमध्ये त्यांना प्री अरायवल कार्ड भरावं लागतं, जसं सिंगापूरमध्ये भरावं लागतं तशा पद्धतीने. ओके, तर त्याच्यामुळे ती लोकेशनसुद्धा महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे की तिथे इकडे म्हणजे थायलंडमध्ये कंपनी रजिस्ट्रेशन करणं म्हणजे किती आहे सांगा, की कमीत कमी एक आठवड्याच्या आतमध्ये सुद्धा किंवा 15 दिवसाच्या आतमध्ये सुद्धा होऊन जातील. हां, काही लोक जसं दुबईला प्रायव्हेट परमिट देतात तशा पद्धतीने सुद्धा परमिट इकडे इश्यू केलं जातं, पण त्याच्यासाठी ते 90 दिवस देतात. आणि तिथे कसं आहे माहीत आहे की जर तो माणूस, ज्या माणसाच्या थ्रू तुम्ही अप्लाय करताय, तो जर विश्वासातला नसेल तर मग तुम्ही अडकणारातले आहेत. कारण मग 90 दिवस थांबवून घेतात. आणि हे परमिट कोणासाठी असतं की ज्याला कंपनी रजिस्ट्रेशन करायचं नाही, म्हणजे त्याचं टॅक्सेशनमध्ये पडायचं नाही, पण त्याला थायलंडमध्ये राहायचं आहे आणि बिझनेस करायचं आहे. म्हणजे जसं काय म्हणू शकता तुम्ही, कुठली तरी ई-कॉमर्स बिझनेस चालवतो इंडियामध्ये किंवा कुठे, आणि तो थायलंडमध्ये बसून, का तर स्वस्त आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी, टुरिस्टिक प्लेस आहे, तर तो तिथे बसून बिझनेस सांभाळतो. अशा हिशोबाने हे बेस्ट आहे. दुसरी गोष्ट काय माहिती आहे की इथे टॅक्सेशनमध्ये सुद्धा काही कन्सेक्शन दिलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर आता थायलंडमध्ये कुठले बिझनेस करू शकतो, तर पहिली गोष्ट म्हणजे हॉटेल व्यवसाय किंवा पर्यटन. त्याच्यानंतर अन्नपदार्थ किंवा ड्रिंक, म्हणजे तुम्ही हॉटेल, रेस्टॉरंट वगैरे ओपन करू शकता. त्याच्यानंतर इकडे थायलंड मोस्टली, म्हणजे आता निव्हियाचे प्रोडक्ट जर तुम्ही बघितलात ना, किंवा लॉरेलचे प्रोडक्ट बघितले जातात तर ते थायलंडमध्ये मॅन्युफॅक्चर होतं. इवन शॅम्पूसुद्धा मॅन्युफॅक्चरिंग थायलंडमध्ये आहेत. तुम्ही जर इंडियामध्ये कुठले प्रोडक्ट मागितलं तर त्याच्या बॅक साईडला बघा. आणि मोस्टली लॉरेल कंपनीचे जे प्रोडक्ट्स आहेत ते
मुंबईमधून पूर्ण इंडियामध्ये ऑपरेट होतात आणि ते इम्पोर्ट केले जातात थायलंडमधून. ओके, तर ह्यासुद्धा गोष्टी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ई कॉमर्स किंवा डिजिटल मार्केटिंग अशा पद्धतीचा कोण बिझनेस सुरू करत असेल, त्याच्यानंतर शिक्षण किंवा प्रशिक्षण, ओके, म्हणजे काही एज्युकेशन क्लासेस सुरू करत असाल तर त्या पद्धतीने सुद्धा थायलंड बेस्ट आहे. का तर लोक म्हणजे फर्स्ट डेस्टिनेशन जगातल्या कुठल्याही माणसाला पहिलं जर विचाराल ना तुम्ही, तर दुबईच्या अगोदर त्याच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट आहे ना, ती म्हणजे थायलंड. का तर स्वस्त आहे, लोक फ्रेंडली आहेत, तुम्हाला कुठेही ॲरोगन्स दिसणार नाही, कुठे स्कॅमरसुद्धा लोकलच्या बाबतीत नाही आहे. हां, आता बाहेरून येऊन जे कोण तिथे करत असेल तो भाग वेगळा झाला. ओके, त्याच्यानंतर आता राहतो कंपनीसाठी खर्च किती येतो. तो बघा, तो डिपेंड्स आहे. मी मगाशी बोललो तसं, प्रॉपर जर ॲडव्होकेट असेल किंवा प्रॉपर कन्सल्टंट सर्व्हिसेस असेल तर एक मिनिमम पकडून चला 25,000 बाटपासून ते 50,000 बाटपर्यंत खर्च येऊ शकतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त येऊ शकतो. डिपेंड आहे तुम्हाला तो कुठली सर्व्हिसेस देतात. कारण भरपूर कॅपिटल सिटीजमध्ये जसं बँकॉक म्हणा, पटाया म्हणा, या सिटीजमध्ये हे लोक काय करतात, पॅकेज सेल करतात. म्हणजे तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशन देत नाहीत, तर त्याचसोबत तुम्हाला अकाउंटिंगचं देतात, तुम्हाला रिटर्न फाईलच्या सगळ्या गोष्टी देतात. म्हणजे तुम्हाला पुन्हा दुसरा काही खर्च करण्याची गरज नाही. पण काही असे सुद्धा कॉन्ट्रॅक्ट आहेत की ज्याच्या थ्रू म्हणजे मी ज्यांना भेटलो ते फक्त सुरुवातीला आधी कंपनी रजिस्ट्रेशन करतात, जसं इंडियामध्ये होतं, आणि नंतर मग तुम्ही तुमच्या वेळेनुसार हे करू शकता. विजा पहिल्या 3 महिन्याचा देतात, नंतर तुम्ही त्याला कन्वर्ट करू शकता 6 महिन्यामध्ये पुन्हा वर्षभरासाठी. अशा हिशोबाने इथे सर्व्हिसेस केले जातं. म्हणजे तुम्हाला तोसुद्धा खर्च समजला. प्रोसेस सेम आहे, नाव नोंदणी, मेमोरंडम, त्याच्यानंतर ते कंपनीचं रजिस्ट्रेशन झालं, त्याच्यानंतर तुम्हाला टॅक्स कर नोंदणी आणि मग परवाने जे काय आवश्यक, म्हणजे जसं फूड लायसन इंडियामध्ये सेम घ्यावे लागतात. म्हणजे तुम्ही गुमास्ता काढता किंवा प्रायव्हेट लिमिटेड घेता, तर त्याच्यानंतर तुम्हाला टॅक्ससाठी काय घेता, इन्कम टॅक्स नंबर घेता, म्हणजे पॅन नंबर घेता, त्याच्यानंतर काय घेता, टॅन घेता, GST घेता, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जर ती फूडची कंपनी असेल तर मग तुम्ही FSSAI घेता. तर त्या हिशोबाने सेम इथेसुद्धा आहे. ओके, आता इथे या सगळ्या गोष्टीमध्ये टॅक्सेशन हा सर्वात इम्पॉर्टंट आहे. बघा, कॉर्पोरेट टॅक्स इंडियामध्ये किती आहे तर तुम्ही गुगल करून बघू शकता आणि कमेंट करून मला सांगा. पण थायलंडमध्ये कॉर्पोरेट टॅक्स हा 20% आहे आणि इकडे GST नाही आहे, तर वॅट आहे. जसं इंडियामध्ये सुरुवातीला वॅट होता, तर तो 7% आहे स्ट्रेट अवे. आणि काही म्हणजे तुम्ही व्यवस्थित प्रॉपर जर काय म्हणतात ना, फायलिंग वगैरे सगळं व्यवस्थित करत असाल तर तुम्हाला सवलतीसुद्धा दिल्या जातात. ओके, अशा हिशोबाने. चला, दुसरी कंट्री जी ट्रॅव्हल केली, मी जशी ट्रॅव्हल केली मी तशानुसार घेतलेलं आहे, कंबोडिया. आता कंबोडियामध्ये कुठले व्यवसाय करू शकता, तर कंबोडियामध्ये पहिली गोष्ट म्हणजे भरपूर वाढतं आहे. म्हणजे जर तुम्ही कंबोडिया स्वतः ट्रॅव्हल केला तर तुम्हाला समजेल की चायनीज इन्व्हेस्टमेंट किती झालं आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, बिल्डिंग, म्हणजे एक वेगळं लाईफस्टाईल आहे. आणि तिथे तिथली करन्सीसोबत डॉलरसुद्धा भेटतं. म्हणजे तुम्ही ATMने डॉलरसुद्धा काढू शकता. ओके, हां, काही स्कॅमर्स आहेत. इवन तुम्ही मागच्या टाइम्स ऑफ इंडियाची एक न्यूज इंडियामध्ये ऐकलं असाल, कमीत कमी 6 महिने का 4 महिने अगोदर. तर त्याच्यामध्ये आपले इंडियनल्याच माणसाला जॉबसाठी वगैरे तिकडे बोलवून वगैरे स्कॅम झालेले होते. आणि तुम्ही बघालसुद्धा की जे आपले एशियन कंट्रीज म्हणजे भारत, पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानमधून आहे ना, ज्यांना युरोपमध्ये जायचं किंवा नेपाळी, बांगलादेशी, ते मोस्टली ट्रॅव्हल आहे ना, म्हणजे राहण्यासाठी प्रिपेअर करतात कंबोडिया. कारण चीपर आहे आणि दुसरी गोष्ट इंडियन रेस्टॉरंट प्रत्येक ठिकाणी आहेत. म्हणजे ते मेस पण प्रोव्हाइड करतात की जसं तुम्हाला महिन्याला भेटून जाईल. ओके, तर याच्यामध्ये काय आहे की लेबर चार्जेस कमी आहे. थायलंडमध्ये लेबर चार्जेस एक्सपेन्सिव्ह, म्हणजे 24 वर्षाचा सुद्धा पोरगा मी बघितलेला आणि 19 वर्षाचा पण 21 वर्षाचा मुलगा बघितला, त्याला कमीत कमी 10,000 बाट सॅलरी आहे. आणि ही कंबोडियामध्ये सॅलरी तुम्हाला कमी दिसते. ओके, म्हणजे कमी खर्चामध्ये तुमचं होईल. त्याच्यानंतर इथे विदेशी फॉरेन इन्व्हेस्टमेंट भरपूर आहे कंबोडियामध्ये आलेली. त्याच्यामुळे तोसुद्धा तुम्हाला, म्हणजे तुम्ही जसं आता आपल्या इंडियामधून समजा थायलंडमधून मला इन्व्हेस्ट करायचं इंडियामध्ये, तर त्याचे वेगळे रूल आहेत, स्ट्रिक्ट रूल आहेत.
डायरेक्ट करता येत नाही, तर ते तुम्हाला कंबोडियामध्ये शिथिल आहेत थोडेसे. ओके. त्याच्यानंतर पर्यटन उद्योगसुद्धा बेस्ट आहे. म्हणजे सेम रिपला जाल किंवा आपल्या त्याच्या कॅपिटलमध्ये जाल तर तुम्हाला त्यासुद्धा गोष्टी दिसतील की पर्यटनाची स्थळं अपग्रेड होतात आहे आणि बऱ्यापैकी आहे. ओके. आता इथे व्यवसाय कुठल्या गोष्टी करू शकता, तर सेम पहिली गोष्ट येते हॉटेल किंवा रेस्टॉरंट सुरू करतं, मोस्टली हॉटेल सुरू करतं. ओके. राहण्यासाठी. त्याच्यानंतर गारमेंट बिझनेस आहे, कारण डायरेक्ट चायनाशी आहे, तर तुमचे जे काही गारमेंट प्रोडक्ट म्हणजे जे लागतात आहे, ओके, कपडे, क्लॉथ वगैरे, हे सर्व डायरेक्टली इम्पोर्ट होतात. तुम्ही फिरल्यावरती समजूनच आहे. त्याच्यानंतर शेती रिलेटेड म्हणजे तुम्ही फार्म घेता आणि तिथे काहीतरी फार्मिंग करताय, कारण तिकडे आहे ना जापनीज टेक्नॉलॉजीने आहे ना छोटे छोटे झाडं, म्हणजे आता जशी हे झाड जसं समोर दिसतं आहे ना, तर एवढ्या उंचीच्या झाडासुद्धा, म्हणजे माझ्या उंचीचं झाडाचे सुद्धा झाडं लावून त्याला फळं घेतली जातात. ओके. हे बेस्ट आहे. तर ते तुम्ही काम करू शकता किंवा रिअल इस्टेट कन्स्ट्रक्शनची कंपनी सुरू करू शकता. IT ऑब्व्हियसली ई-कॉमर्स या पद्धतीचे बिझनेस सुरू करू शकता. टॅक्सेशनमध्ये इकडे कॉर्पोरेट टॅक्स 20% आहे. वॅट इथे थायलंडपेक्षा 3% एक्स्ट्रा आहे, म्हणजे 10% आहे. आणि इन्कम टॅक्स हा व्हॅरिएंट करतो तुमच्या इन्कमवरती, तर 0 म्हणजे ते 20% ओके, इथपर्यंत आहे. तरी पण इंडियापेक्षा कमीच आहे. इंडियामध्ये किती आहे तुम्ही टॅक्स भरता किंवा किती आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ओके. हे प्रोसिजर सेम बाय नाव नोंदणी मेमोरंडम वगैरे लायसन्ससाठी खर्च येतो इथे USD वापरला जातो. म्हणजे तिकडच्या लोकल करन्सी शक्यतो टाळतात. ओके. तर 1,000 ते 1,500 USD म्हणजे किती होतात, 1 लाख 1.5 लाखाच्या आतमध्ये कंपनी इंडियन रुपीजमध्ये रजिस्ट्रेशन होते. ओके. त्याच्यानंतर व्हिएतनाम. आता व्हिएतनाममध्ये व्यवस्था ही काय म्हणतात ना, सेकंड डेस्टिनेशन बघितलं जातं चायनाच्या नंतर. जर मध्ये लॉकडाऊन झालेलं म्हणजे कोविडच्या वेळी तुम्ही बघितलं असाल, तर त्यावेळी व्हिएतनामला सेकंड चान्स म्हणून बघितलं. म्हणजे चायनामधून बहुतेक साऱ्या कंपनीज व्हिएतनामला शिफ्ट होत होत्या. ओके. कारण आणि तिकडची करन्सीसुद्धा लो आहे. दुसरी गोष्ट काय की तिकडे बिझनेससाठी वातावरण चांगलं आहे. म्हणजे तुम्ही इझी डुईंग बिझनेस पद्धतीने म्हणू शकता ना, तशा पद्धतीने वातावरण आहे. दुसरी गोष्ट लेबर चार्जेस कमी आहेत, ऑब्व्हियसली करन्सी लो आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्ही फॉरेन इन्व्हेस्टमेंट घेऊ शकता, म्हणजे तिकडे बिझनेस सुरू करता आणि विदेशामधून काय इन्व्हेस्टमेंट तुमच्या बिझनेससाठी वापरताय, तर त्यांचे नियमानुसार तुम्ही त्या पैसे घेऊ शकता. दुसरं गोष्ट आहे बिझनेस हब आहे व्हिएतनाममध्ये. जर तुम्ही यूट्यूबवरती जरी सर्च केला किंवा गुगलवरती तुम्हाला भरपूर व्हिडिओ मिळून जातील. आणि म्हणून त्याचंच एक मेन कारण म्हणून मी प्रत्येकाचा एक व्हिडिओ बनवत गेलो नाही, कारण ते मग बोरिंग होत जाईल ऐकायला, कारण आणि ते समजणार पण नाही. आणि आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये काय बघायचं की हा जेवढ्या कंट्रीमध्ये सांगितलं आहे तर त्याच्यातली बेस्ट कंट्री कुठल्या आहेत. ओके. अशा हिशोबाने. त्याच्यानंतर आता व्हिएतनाममध्ये कुठल्या गोष्टी करू शकता, तर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करू शकता. ज्या चायनामध्ये तुम्ही करू शकता ना, त्या सगळ्या गोष्टी व्हिएतनाममध्ये करू शकता. म्हणजे कुठल्याही प्रकारचं मॅन्युफॅक्चरिंग करायचं तर ते तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर IT सॉफ्टवेअरमध्ये काम करू शकता, त्याची कंपनी सुरू करू शकता. तुम्हाला कुठल्याही खाद्यपदार्थ बनवायचा असेल किंवा त्याचं ड्रिंक बनवायचं असेल पेय, तर त्याची कंपनी तुम्ही सुरू करू शकता. त्याच्यानंतर शेतीच्या रिलेटेड किंवा अन्न प्रक्रिया म्हणजे फूड प्रोसेसिंग प्लांट सुरू करू शकता. रिअल इस्टेट त्याच्याबद्दल काम करू शकता. इथे कॉर्पोरेट टॅक्स सेम आहे 20% आहे आणि वॅट सेम आहे जसं कंबोडियामध्ये आहे 10%. इथे इन्कम टॅक्स 5% 35% आहे इन्कम टॅक्स. कम्पॅरेटिव्ह बघितलं तर थोडंसं इंडियाच्या तुलनेमध्येच येतो. ओके. त्याच्यानंतर इथे खर्च किती येतो, तर खर्च जास्त आहे. आतापर्यंतच्या जेवढ्या गोष्टी आपण बघितल्या त्याच्यापेक्षा व्हिएतनाममध्ये खर्च जास्त आहे. 2,000 ते 3,000 USD म्हणजे कमीत कमी होतात किती 1,50,000च्या पुढे खर्च येतो. ओके. प्रोसिजर सेम आहे, ती आता मी सांगत बसत नाही आहे, पुन्हा बोरिंग होईल. ओके. आता त्याच्यानंतरची कंट्री येते लाओस. लाओसमध्ये काय की लाओसची म्हणजे काय म्हणतात इकॉनॉमीसुद्धा वाढते.
का वाढते आहे तर तुम्ही आत्ताची म्हणजे मी आत्ता जिथे व्हिडिओ बनवतो त्याच्या अगोदर 1 आठवड्याच्या अगोदरचीच न्यूज आहे की चायनाने नवीन कंट्रीज बनवली स्वतःची, अशा पद्धतीने न्यूज आलेली ती. आणि त्या न्यूजमध्ये सांगितलं होतं आणि ते काय कारण आहे तर चायनाने जेवढं लोन लाओसमध्ये दिलेलं आहे ओके, तर ते आता रिपेमेंट करायला लाओसला तेवढ्या पद्धतीने जमत नाही आहे. त्याच्यामुळे पूर्णपणे कंट्रोल आलेलं आहे ओके. आणि इन्व्हेस्टमेंट तुम्ही स्वतः लाओसमध्ये ट्रॅव्हल कराल कॅपिटलमध्ये किंवा तुम्ही लाँग प्रभागमध्ये वगैरे, तर तुम्हाला त्या दिसेल अजून इन्फ्रास्ट्रक्चर तेवढ्या पद्धतीने वाढलेलं नाही. इवन त्यांचे हायवेसुद्धा आपल्या गावातल्या रोडसारखे आहेत. त्याचेसुद्धा व्हिडिओ तुम्ही जर बघितला असेल तर समजेल. तर त्याच्यामुळे काय आहे की संधी आहे, म्हणजे रेस्टॉरंटसुद्धा असे चालवले जातात. आपल्या इंडियातलेसुद्धा आहेत, काही बांगलादेशीसुद्धा आहेत. ते जे रेस्टॉरंट चालवतात ना किंवा साऊथकडचे आहेत आपल्या इंडियाचे, तर छोटं असं झोपड्यासारखं बांधलं आहे आणि रोडच्या म्हणजे आता इथे रेस्टॉरंट आहे तर त्या साईडला तो जेवण बनवतो आणि मग तिथून येऊन इथे देतो आहे. अशा पद्धतीने चालू आहे, म्हणजे मॅनेजेबल आहे. एवढं काही मला त्याच्यात सगळ्या त्या रेस्टॉरंटमधून असं दिसलं ना की बा सेफ्टी कंडक्ट केली जाते आहे बाबा फूड प्रोसेसिंगच्या संबंधी. म्हणजे थोडक्यात काय तर जसं इंडियामध्ये तुम्ही करू शकता तसं त्या पद्धतीने तिकडे. आणि हे टुरिस्ट डेस्टिनेशन आहे, स्वस्त असल्यामुळे लाओसला येणारी सुद्धा माणसं, म्हणजे आता लाँग प्रभागमध्ये मी बघितलं एक ब्रिटिश गाय ज्याने हॉस्टेल सुरू केलेलं आहे आणि बऱ्यापैकी हॉस्टेल आहे, म्हणजे नाही म्हणालात तरी 100-150 लोक तिथे राहत होते ओके. त्या सगळ्या गोष्टी त्याचा व्हिडिओसुद्धा मी टाकलं, तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये ओके. तर लाओसमध्ये खर्च येतो 1,000 ते 1,500 USD ओके, म्हणजे कमीत कमी 75,000 ते 80,000 रुपयाच्या पुढे ते 1,10,000 ओके. इथे कॉर्पोरेट टॅक्स 20% वॅट 10% आहे आणि इन्कम टॅक्स 0 पासून 24% आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वस्त आहे, भरपूर स्वस्त आहे. तुम्ही सिगरेटचं पॅकेटपासून अल्कोहोल लिकरपासून सगळ्या गोष्टी स्वस्त आहेत तिथे. म्हणजे काय म्हणतात ना बघा, पहिली गोष्ट टॅक्स स्वस्त आहे आणि बाकीच्या गोष्टी इतरसुद्धा ओके. जर कोणाला समजत नसेल किंवा काय तर पुन्हा रिपीट बघा किंवा मला डायरेक्टली विचारू शकता कमेंट करू ओके. त्याच्यानंतर दुसरी कंट्री येते इंडोनेशिया. आता इंडोनेशियामध्ये पण काय सेम तुम्ही जर न्यूजमध्ये बघितलं असाल तर इंडोनेशियामध्ये सुद्धा आता टेस्ला इंडियामधून कॅन्सल करून इंडोनेशियामध्ये गेलं आहे ओके. तर टेस्ला कंपनी, म्हणजे तुम्ही आता त्याच्यावरूनच समजून चला का गेला, कशासाठी. लेबर चार्जेस कमी आहे ओके. त्याच्यानंतर वाढती अर्थव्यवस्था आहे, तर ह्या सगळ्या आणि बिझनेससाठी बेस्ट आहे. म्हणजे तुम्ही बालीमध्ये मी जिथला व्हिडिओ बनवला आहे तिथे ऑलमोस्ट अशा प्रकारचे स्टार्टअप सुरू झालेले आहे की जिथे लोक राहतात आहे. फक्त डिसॲडव्हान्टेज एक थोडंसं बघाल ना तर काही तिकडचं मी जसं दाखवलं सिम कार्डला हॉटस्पॉटसाठी सुद्धा वेगळा रिचार्ज करावा लागतो ओके. म्हणजे तुम्हाला एक सिम कार्ड घेऊन जर तुमच्याकडे 2 फोन आहेत तर त्याला किंवा लॅपटॉपला इंटरनेट द्यायचं आहे तर तुम्ही त्याला हे करावं लागतं, एक वेगळा रिचार्ज करावा लागतो. तर ते थोडंसं मला असं पटलेलं नाही आहे ओके. आणि बाकी बघितलं तर ऑस्ट्रेलियन भरून पडलेले आहे, इवन अमेरिकन्स आहेत, म्हणजे प्रत्येक देशातून आलेले आहेत बालीमध्ये राहणारी लोकं अशी आहेत ना की ते हेल्दी आहेत, म्हणजे ते फिट व्हायला. आणि यंगस्टर भरपूर आहेत, भरपूर पडलेलं आहे. कारण थायलंडमध्ये कसं होतं थोडंसं पार्टी पद्धतीने होतं, म्हणजे तिथले काय बाकीचं गांजा म्हणा किंवा ते दारू ह्या सगळ्या गोष्टीशी एन्जॉयमेंटच्या रिलेटेड राहिलेले जरा काही लोक आहेत. पण बाली कसं आहे थोडंसं रिलॅक्स राहतात लोक, एकमेकाशी कम्युनिटी. आणि तिकडचे व्हिडिओसुद्धा तुम्ही बघितलात ना, जर यूट्यूबवरती भरपूर अवेलेबल आहेत आणि मी पण काही लोकांना भेटलो तर लोक तिथे काम करण्यासाठी सारखे येतात, म्हणजे रिमोटली काम करून. कारण इंटरनेट फॅसिलिटी आहे, वातावरण चांगलं आणि स्वस्त आहे, ऑब्व्हियसली भरपूर स्वस्त आहे. तुम्ही कम्पॅरिझन तिथे गेल्यावरच समजेल तुम्हाला. आणि मी माझे व्हिडिओ बघितल्यावर त्याच्यावरती पण समजेल की जे भात आणि काय त्याच्यावरती एक मच्छी असेल म्हणा आणि चटणी वगैरे असं टाकून आहे ना, ते तिकडचे 3,000 भेटायचे.
ते इंडियामध्ये कम्पॅरिझन केलं तर 10-15 रुपयात किंवा 20 रुपयात ते पोटभर एका वेळेचं होतं आणि लोक तसेच खायचे. म्हणजे समोस्यासारखी पुडी बांधलेली असायची, मोठी साईज असायची थोडी आणि व्यवस्थित. माझ्या व्हिडिओमध्ये मी ते दाखवलं आहे सुद्धा, बघा तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर त्याच्या इंडोनेशियामध्ये काय तर सेम टुरिझम, म्हणजे तुम्ही एखादं काय म्हणतात ना हॉटेल सुरू करू शकता, IT सॉफ्टवेअर कंपनी, प्लस फूड प्रोसेसिंगबद्दल बिझनेस सुरू करू शकता, रिअल इस्टेट. ओके. त्याच्यानंतर शेती किंवा अन्न प्रक्रिया उद्योगमध्ये तुम्ही बिझनेस सुरू करू शकता. कॉर्पोरेट टॅक्स 22%, वॅट 10% आणि इन्कम टॅक्स 5% ते 30% आहे. ओके. त्याचा स्लॅब समजायचा असेल तर ते मला कमेंट करा, मी तुम्हाला सांगतो ते सुद्धा. ओके. तर आणि इथे कंपनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी मॅक्झिमम खर्च येतो, म्हणजे मिनिमम खर्च येतो 2000 ते 3000 USD. ओके. म्हणजे जास्त आहे, 1.5 लाखापासून ते पुढे खर्च येतात. ओके. फक्त काय की इंडोनेशिया मॅनेजेबल आहे, म्हणजे डॉक्युमेंटेशनमध्ये काही एवढं स्ट्रिक्ट दिसलेलं नाही मला. मी जितक्या लॉयरना भेटलो की वेळ काय मॅनेजेबल आहे, काय इतका इन्क्वायरीज हे करत नाही. जसं दुबईमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला बँकेलासुद्धा प्लॅन द्यावा लागतो किंवा सिंगापूरमध्ये सुद्धा प्लॅन द्यावा लागतो की तुम्ही बिझनेस कशा पद्धती करणार आहे, त्याच्यातून प्रॉफिट रेशो कसं येणार आहे. ओके. इवन कंबोडियामध्ये सुद्धा ते स्वतः व्हेरीफाय करायला येतात वन टाईम. तुम्ही जर रेस्टॉरंट टाकत असाल तर ते येतात. त्याचेसुद्धा मी व्हिडिओ बनवले आहे, पण ते सगळेच मी याच्यावरती टाकले नाही, कारण मी असं एक वाट बघतो आहे की थोडंसं चॅनल ग्रो झाल्याच्या नंतर मग ते हळूहळू अपडेट करा. नाही तर आत्ता टाकून त्याचे काय ते तेवढेशी व्ह्यू येत नाही आहे, तर उगाचच ते टाकून पडून कुणी नाही बघितलं तर त्याला काय अर्थ नाही. आणि बिझनेसचे बघणारे सगळेच लोक नसतात ना, काही जणांना ते कंटाळवाणं वाटतं की काय हे कपडे दाखवतो, काय हे गॅजेट दाखवतो आहे, म्हणून मग ते टाकले नाही. जर तुम्हाला बघायचं असेल तुम्ही कमेंट करू शकता. ओके. तर बाकी प्रोसिजर सेम जशी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले, नाव नोंदणी, मेमोरंडम, बाकीच्या सगळ्या गोष्टी, टॅक्स रजिस्ट्रेशन. त्याच्यानंतर इंडोनेशियानंतर मलेशियामध्ये. ओके. तर मलेशियाची अर्थव्यवस्था कसं आहे, स्थिर आहे. का स्थिर आहे, कारण त्यांची स्थिर आणि वाढणारी आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये काय, कारण मॅनेजमेंट चांगलं आहे. आपले तमिळ लोक भरपूर आहेत. ओके. त्याच्यानंतर तिकडची मलाय पॉप्युलेशन ते सुद्धा आहेत, इंडोनेशियनसुद्धा आहेत, चायनीजसुद्धा आहेत या सगळ्या गोष्टीमध्ये. ओके. त्या मलेशियामध्ये पण तुम्ही पर्यटन स्थळं म्हणजे हॉटेल्स व्यवसाय म्हणा, या सगळ्या गोष्टी, IT सॉफ्टवेअर, अन्न प्रक्रिया, रिअल इस्टेट, इम्पोर्ट एक्सपोर्ट मलेशियामध्ये बेस्ट केलं जातं. म्हणजे साऊथ ईस्ट एशियामध्ये तुम्ही इवन त्याची टॅगलाईनसुद्धा बघितलं असं, ट्रूली एशिया अशा पद्धतीने म्हटलं, मलेशिया ट्रूली एशिया अशा पद्धतीने त्याची ॲडव्हर्टाइजमेंट येते. आणि आपल्या इंडियन्सला भारतीय लोकांना तर बेस्टच आहे. म्हणजे मी तर माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असाल की तुम्ही 4 रिंगीटला भात, मच्छीचा रस्सा, कालवण आणि भाजी पण असेच द्यायचे फ्रीमध्ये. तर ती तुम्ही खाऊन सुरुवात करू शकता आणि भात पाहिजे तेवढा घेऊ शकता, अशा हिशोबाने होतं. आता ऑब्व्हियसली ह्या सगळ्या गोष्टी मी कसं सांगतो की एक तुमचं ज्यावेळी रिलेशन मेंटेन होतं एखादं रेस्टॉरंटबरोबर, तर मग ह्या सगळ्या गोष्टी करता येतात. बाकी फर्स्टली गेलात तरी पण सेल्फ सर्व्हिस असते. तुम्ही स्वतःचा ताट घेऊन स्वतःच्या इंडियन रेस्टॉरंटमध्ये भरपूर वेळा बघितलात तर इवन तुम्ही जे ट्विन्स टॉवर आहेत तुम्ही तिथे जरी गेलात तरी तिथले रेस्टॉरंट्स आहेत काही जे बंगाली ऑन करतात. आणि एक गोष्ट मेन बघाल तिथे की बंगाली भरून पडलेले आहेत. म्हणजे मलेशियामध्ये तुम्ही ज्या ट्विन्स टॉवरच्या तिथे किंवा जे बुकित बिंतांगच्या इथे गेलात ना, तर तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही इतर कुठल्या दुसऱ्या कंट्रीमध्ये असाल किंवा काय. संपूर्ण इंडियनसुद्धा आहेत आपले, त्याच्याच बरोबर मी बोललो तसं बांगलादेशी पण आहेत. ओके. आणि त्यांनीसुद्धा तिकडे काम, कारण त्यांच्याकडे ऑप्शन तोच एक आहे, दुबईचा विजा त्यांना मिळत नाही, दुबईने बॅन केलेलं आहे. ओके. UAEने. तर त्याच्यामुळे त्यांना ऑप्शन काय राहतो, मलेशियामध्ये राहायचं. आणि नेपाळीसुद्धा आहेत आपले भाऊबंद. ओके. तर मलेशियामध्ये कॉर्पोरेट टॅक्स 24%, वॅट 6% आणि इन्कम टॅक्स 0 ते 30% आहे. ओके. कंपनी रजिस्ट्रेशनसाठी खर्च
सेम आहे 1,500 USD ते 2,500 USD, म्हणजे पकडून चला 1.5 लाखापासून सुरुवात करूया तर 2.5 ते 3 लाखापर्यंत. ओके, आता हे जेवढ्या कंपन्या आतापर्यंत पण सांगितलं आणि पुढे पण सांगेन ना, याच्यामध्ये लोकल पार्टनर लागतोच. जसं दुबईमध्ये सुद्धा लोकल शेक लागतो, 100% ऑनरशिप आहे फ्री झोनमध्ये, पण त्याचबरोबर इथे सुद्धा लोकल पार्टनर लागतो. ओके, अशा पद्धतीने प्रोसिजर सेम आहे जे मी तुम्हाला अगोदर सांगितलं हिशोबानेच. ओके. नेक्स्ट कंट्री एकदम इम्पॉर्टंट आणि सर्वांचा आवडीची आहे, म्हणजे इवन तो अमेरिकन असला तरी त्याला आवडेल त्या कंट्रीमध्ये बिझनेस करण्याचे, कारण साऊथ ईस्ट एशियाला पूर्ण कंट्रोल जर बघितलात आणि इवन तुम्हाला डायरेक्टली कनेक्टेड USA किंवा युरोपशी करणारा ती कंट्री म्हणजे सिंगापूर. सर्वात इम्पॉर्टंट महत्त्वाचं काय, सिंगापूरची गव्हर्मेंट म्हणजे जी सिंगापूर एक आयलँड आहे, एक छोटंसं, एक मुंबई पकडून चला, तर त्यांनी बनवलेलंच आहे तसं की बिझनेसच्या लोकांसाठी, कारण त्यांच्याकडे काय मोठं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे हे नाही आहे की कुठली इंडस्ट्रीज नाही आहेत की बाबा तिथे जमीन आहे आणि त्याच्यावरती ते काहीतरी काम करून मॅन्युफॅक्चरिंग करतात आहे किंवा इतर बाकीच्या गोष्टी, तर ते मोस्टली सर्व्हिसेस ओव्हरसीज करतात, म्हणजे पुरवण्याचं काम करतात किंवा तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी सिंगापूर बेस्ट आहे. इवन आमचे दुबईमध्ये माझं रूममेट्स होते, ते बोरी मुसलमान होतं, तो काय करायचा, त्याची कंपनी रजिस्टर होती सिंगापूरमध्ये आणि तो सिंगापूरच्या कंपनीवरून तो मटेरियल एक्सपोर्ट करायचा USAला. म्हणजे बघा, चायनामधून तो इम्पोर्ट करतो आहे त्याच्या कंपनीला आणि त्याचीच कंपनी ते सेल करते. काय करत होतं, फक्त टिफिन बॉक्स, बाकी कुठलं काय नव्हतं. कंटेनर येतात ना, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही फराळ वगैरे देता किंवा इतर काय, बस हाच बिझनेस, बाकी कुठलाही बिझनेस नाही. आणि हे करण्यासाठी बेस्ट काय आहे सिंगापूर, कारण सिंगापूरमध्ये टॅक्स कन्सेक्शन आहे. ओके, कन्सेक्शनचं म्हणण्यापेक्षा त्याला चांगला एक उद्देश काय की टॅक्स लो आहे, 17% कॉर्पोरेट टॅक्स आहे. म्हणजे आतापर्यंतचे तुम्ही सगळे जेवढे आकडे ऐकलात होतात ह्याच्यामध्ये तुम्ही 20%च्या पुढे ऐकला होतात. तर सिंगापूरमध्ये कॉर्पोरेट टॅक्स आहे किती, 17%. GST आहे इथे वॅट नाही आहे आणि तो पण आपल्या इंडियापेक्षा कमी आहे. तुम्ही सरासरी इंडियामध्ये जर बघितलं आहेत ना, इनडायरेक्टली म्हणजे काय म्हणतो, कारण तुम्ही बिस्किट पुडा घेतलात किंवा मॅगी घेतलात किंवा इतर कुठलं काही कोल्ड्रिंक घेतला तरी त्याच्यावरती डायरेक्टली 18%पर्यंत GST मिळतो. इवन आमच्या काजूवरती सुद्धा जो काजू रॉ कॅश्यू आहे त्याच्यावरती 5% आहे आणि तुम्ही तो प्रोसेस केलात, म्हणजे त्याला काय केलात की काय खारा काजू केलात किंवा त्याला मसाला काजू केला की त्याच्यावरती 18% आहे. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, हे विचार करण्यासारखे आहेत. आणि हे सर्वात इम्पॉर्टंट आताच्या ह्याच्यामध्ये बघितलं ना, म्हणजे आता मी जिथे व्हिडिओ रेकॉर्ड करतो ते इंडियामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालं आहे आफ्टर हे इलेक्शन झाल्याच्यानंतर 2024चं, की टॅक्स आपला पैसा जो गोळा होतो आहे, म्हणजे मी म्हणत नाही की जे बिझनेसमॅनचा, तर नॉर्मल लोक पण जे काही पे करतात इनडायरेक्टली GST, तो पैसा जातो आहे कुठे, गव्हर्मेंट खरंच त्याच गोष्टीला खर्च करते आहे का, किंवा त्याच्याने त्यांना त्यांच्या मुलाबाळांना म्हणा किंवा त्यांना काही शिक्षणासाठी उपयोगी होत आहे का, तसे युनिव्हर्सिटी बनवल्या जातात का, तसे हॉस्पिटल बनवले जातात का. आणि काही मिनिस्टर कुठलीही गोष्ट केली तर ते लोक असं समजतात की अरे ह्या मिनिस्टरने ते केलं, त्याला असं क्रेडिट देतात. त्या हा विचार करतच नाही की पुऱ्या त्यांच्या महिन्यामध्ये दिवसामध्ये ते किती GST भरत असतील. कॅल्क्युलेशन करा उद्यापासून किंवा आजपासून, तुम्ही कुठल्या गोष्टी विकत घ्यायला जाल त्याच्या पाठीमागे GST बघत चला. आता तुम्ही म्हणाल किराणा मालमध्ये मी ज्यावेळी जातो तेव्हा मी त्याला GST थोडी देतो, तुम्हाला काय GST बिल नाही देत, पण त्या बिस्किट पुढ्यावर ऑलरेडी इन्क्लुडिंग असतो. तर त्या गोष्टीसुद्धा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे ना, की तुम्ही म्हणाल की नाही मला बिल दिलं मग तेच मी का नाही. तुम्ही बोललो ना इनडायरेक्टली तुम्ही पाण्याची बॉटल घेता त्याच्यावरती सुद्धा आहे. ओके, तर ह्या सर्व गोष्टी आहेत. आणि इथे इन्कम टॅक्स 0पासून ते 22%पर्यंत डिपेंड्स आहे तुमचं इन्कम कशा पद्धतीने सुरू होतं. पण बेस्ट आहे सिंगापूर. आणि सिंगापूरमध्ये सुद्धा कुठले बिझनेस सुरू करू शकता, तर फायनान्स अँड बँकिंग सेवा, त्याच्यानंतर IT अँड तंत्रज्ञान, ओके, टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर आरोग्याची म्हणजे हॉस्पिटल म्हणा
किंवा बायोटेक्नॉलॉजी त्याच्या रिलेटेड तुम्ही काम करू शकता. रिसर्चवरती जास्त करून सिंगापूर मदत करतो. ट्रेडिंग, लॉजिस्टिक असला बिझनेस किंवा एज्युकेशन, कुठलाही काय स्कूल सुरू करताय किंवा काही ट्रेनिंग सेंटर सुरू करताय त्याच्या रिलेटेडसुद्धा तुम्ही काम करू शकता. ओके, एक सेकंड, डाउनलोडिंगला लावलं आहे. ओके, तर या सगळ्या गोष्टी काम करू शकता. आता इथे कंपनी रजिस्ट्रेशनसाठी आहे ना, सिंगापूर डॉलरमध्ये मी सांगतो 63 रुपये आहे सिंगापूर डॉलर. इंडियन रुपीजमध्ये जर कन्वर्ट केला तर म्हणजे एक सिंगापूर इंडियामध्ये 63 रुपये होतो. तर इथे आहे ना, कंपनी भरपूर सारख्या वेबसाईट्स आहेत. तर तुम्ही गुगल केलात तरी तुम्हाला समजून जातील की ज्या तुमच्याकडून 300 सिंगापूर डॉलर ते 600 सिंगापूर डॉलर घेतात. म्हणजे तुम्ही म्हणाला 18,000 ते 36,000 रुपयामध्ये तुमची कंपनी रजिस्ट्रेशन होते. ओके, पण त्याच्यावरतीसुद्धा काही बंधनं आहेत. ओके, म्हणजे असं नाही की तुम्ही तेवढ्याच रुपयामध्ये कंपनी, जसं इंडियामध्ये आपण म्हणतो तसं नाही आहे. तर तिथेसुद्धा तुम्हाला काही गोष्टीमध्ये लोकल पार्टनरची गरज लागतो. सिंगापूर डायरेक्टर लागतो. ओके, आणि सिंगापूर बेस्ट काय आहे तर मी तुम्हाला सांगितलं तसं गव्हर्मेंटच्या स्कीम चांगल्या आहेत तिथे. गव्हर्मेंट सपोर्टिव्ह आहे, इझी डुईंग आहे. सेम जसं दुबईमध्ये तुमचा बँकवाला इंटरव्ह्यू घेतो, इथे कंपनी रजिस्ट्रेशन होण्याच्या अगोदरसुद्धा जे त्यांचं मिनिस्टर कॉर्पोरेशन अफेअर्स आहेत, म्हणजे जे पूर्ण हे रजिस्ट्रेशनचं काम बघतात किंवा जो तुमचं रजिस्ट्रेशनचं काम करेल तो पूर्णपणे तुमचा एक बायोडाटा बनवतो कंपनी रजिस्ट्रेशन करण्या अगोदर. आणि मोस्टली चान्सेस चांगले कसे आहेत की जर कोणाची एक्झिस्टिंग कंपनी असेल कुठल्या देशात तर त्याला सॉफ्टली म्हणजे इझी काम होऊन जाईल त्याचं रजिस्ट्रेशनचं. आणि मल्टी करन्सी कन्वर्ट करू शकता. तुम्हाला बँकवाले डिजिटल तुमचं कार्ड देतं, तुम्ही त्याच्यातून पैसे विड्रॉल करू शकता, ट्रान्सफर करू शकता. ह्या सगळ्या सर्व्हिसेस आहेत. फ्युचरमध्ये तुम्ही त्याला जसं दुबईमध्ये परमिट, फक्त आता हे बाकीच्या देशामध्ये जे सांगितलं ना की तुम्ही कंपनी रजिस्ट्रेशन करता तिथे मग प्रत्येकाला वर्क परमिट वेगळं घ्यावं लागतं. दुबईमध्ये वेगळं बोललं जातं, रेसिडेंट बोललं जातं. थायलंडमध्ये वर्क परमिट बोललं जातं. कंबोडियामध्ये सुद्धा वर्क परमिट बोललं जातं. मग ते वेगळी कॉस्ट आहे, ती याच्यामध्ये पकडलेली नाही आहे. ओके, आणि सिंगापूरची ती कॉस्ट एक्सपेन्सिव्ह जातं. म्हणजे ऑलमोस्ट नाही म्हणालात तरी 4 लाख 3 लाख इंडियन रुपीजच्या हिशोबाने पकडून चला, मिनिमम तेवढे डॉक्युमेंटेशनला सर्व खर्च लागतात. ओके, पण माझ्या दृष्टीने मला सिंगापूर बेस्ट वाटतं आणि माझी फर्स्टच कॅटेगरी आहे. माझे त्याच्या रिलेटेड मी जे काम करतो ते फायनान्सच्या रिलेटेड येतं, म्हणजे इन्व्हेस्टमेंट किंवा फायनान्सच्या रिलेटेड. ओके, त्याच्यानंतरची कंट्री येते फिलिपिन्स. बघा, फिलिपिन्स बेस्ट काय माहीत आहे, फिलिपिन्समध्ये जे तिकडची लोक आहेत, म्हणजे आता तुम्ही दुबई किंवा मिडल ईस्टमध्ये गेला असेल तर तुम्हाला समजेल की इंग्लिश बोलण्यामध्ये बेस्ट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काम करताना किंवा कुठला बिझनेस सुरू करताना तो इंग्लिशचा सपोर्ट भेटतो. ओके, सिंगापूरमध्ये तो भेटेल पण तो एक्सपेन्सिव्ह आहे. तुम्हाला इवन ऑफिस घ्यायचं आहे, तिकडे कोवर्किंग स्पेस घ्यायचं आहे, तुम्हाला रूम एखादा बेड घ्यायचं हॉस्टेलमधला, हॉस्टेलसुद्धा ऑलमोस्ट तिकडे 1,500 1,800 रुपये अशा इंडियन रुपीज 1,800 रुपये अशा पद्धती डेली सुरू होतो. म्हणजे तुम्ही आता त्याच्यानुसार एक्सपेन्सिव्ह किती बघा. इंडियन थाली $6 म्हणजे किती होतं, 8×48 480 500 रुपये जातील तुमचे एका टायमाला. पण बेस्ट काय आहे की लोक म्हणजे बिझनेस हब आहे. तुम्ही तिथे पैशासाठीच जाणार आहे, पैसे कमवायला. तिथे तुम्ही टुरिझमवरती गेलात तर काय बघाल, तो लायन बघाल किंवा ती मोठी हायटेक बिल्डिंग बघाल किंवा फाउंटन बघाल, काही त्यांनी जे बॅक वॉटर हे केलेलं आहे ते सर्व बघाल किंवा त्यांचं एअरपोर्ट बघाल. पण मेन काय तर पुऱ्या पद्धतीने बिझनेस हब आहे. म्हणजे जेणेकरून तुम्ही तिथे पैसे कमवायलाच जायचं आहे, तिथे खर्च करायला जायचं नाही, कारण सर्व एक्सपेन्सिव्ह आहे. इवन तुमचे दारू जरी पकडला तरी त्या सगळ्या गोष्टी एक्सपेन्सिव्ह आहे. पाण्याची बॉटल एक्सपेन्सिव्ह आहे. कमीत कमी $2 तुम्हाला तिकडे पाणी मिळतं आहे. ओके, इवन काही तिकडे इंडियन रेस्टॉरंटमध्ये जे एकदम
मला तसं व्यवस्थित पण वाटलं नाही, म्हणजे एकदम मी जर कम्पेअर दुबईबरोबर केलं तरी, कारण दुबईपेक्षा करन्सी सिंगापूरची आहे. पण तरी पण तिथे जे हॉस्टेलमध्ये पाणी पित आहे, ग्लासमधून देतो आहे तो तुम्हाला, त्याच्यासाठी सुद्धा तो पैसे चार्ज करतो आहे. ही सिस्टीम मलेशियामध्ये सुद्धा आहे. पण कम्पेअर केलात ना तर लोक काय करतात, सिंगापूरचे जे रेसिडेंट आहेत राहणारे, ते सुट्टीच्या वेळी किंवा शक्यतो रजिस्टर करतात तिथे आणि राहतात कुठे, मलेशियामध्ये. मलेशियाची सुद्धा करन्सी इंडियापेक्षा हाय आहे. किती, एक मलेशियन रिंगेट इंडियामध्ये 17 रुपये होतो, 17 ते 18 रुपये फ्लॅक्च्युएशन आहे. डिपेंड आहे, तुम्ही ज्यावेळी चेक कराल तेव्हा कदाचित